तर बघा, आधार कार्डवर आता न्यू स्कीम चालू झाली आहे. 50,000 रुपये तुम्हाला बिनव्याजी कर्ज हे मिळत आहे. तर 50,000 रुपये जाणून घ्या. केंद्राची ही योजना आहे. कशा पद्धतीनं लाभ मिळणार, काय कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आणि कुठे फॉर्म भरावा लागणार, कशा पद्धतीनं अप्लाय जे तुम्हाला लाभ मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर बघा, आधार कार्डवरती तुम्हाला मिळणार आता 50,000 रुपयांचे कर्ज. तर गेट लोन ऑफ आधार. भारत सरकारने अनेक योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर पंतप्रधान स्वनिधी योजना ही योजना विशेषतः लघु व्यावसायिक, अल्पभूधारक शेतकरी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. तर केंद्र सरकारच्या या अभिनव योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज विनाव्याज मिळू शकते. तर या योजनेमागील मुख्य उद्देश म्हणजे स्वावलंबी भारत निर्माण करणे आणि लघु व्यावसायिकांना आर्थिक सक्षम बनवणे हा आहे. बघा, बिनव्याजी कर्ज मिळणार आहे 50,000 रुपये. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डवर बिनव्याजी 50,000 रुपये हे घेऊ शकता. तर सरकारने या योजनेच्या माध्यमातून विशेषतः स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध शोधण्याच्या नागरिकांना लक्ष्य केले आहे. तर त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर बघा, या योजनेचे फायदे काय, तर विना व्याजाने कर्ज मिळणार 50,000 रुपये. नेक्स्ट आहे विना गॅरंटी कर्ज. त्याच गॅरंटीची गरज नाही आहे, तुमचं आधार कार्ड काफी आहे. दुप्पट रक्कम. जर लाभार्थी 1 वर्षाच्या आत कर्जाची पूर्ण परतफेड करतात तर त्यांना पुढील वेळी दुप्पट रक्कम ही मिळणार आहे. म्हणजेच त्याच्या पुढल्या जेव्हा ते कर्ज काढतील नंतरचे नेक्स्ट, तेव्हा त्यांना 50,000चे 1,00,000 रुपये हे मिळू शकते. म्हणजे सर्व अटी त्यांनी पूर्ण केल्या असतील तर पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश बघा. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील नागरिकांसाठी आहे, जे स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छितात. अल्पभूधारक शेतकरी आहेत, छोटे व्यापारी आहेत, बेरोजगार तरुण आहेत, तसेच रोजगाराच्या शोधात आहे, हस्तकला, लघु उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक आहे, अशांसाठी ही योजना आहे. तर पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहे. तर कोणते आहे पात्रता निकष ते बघूया. बघा, तर काय आहे पात्रता निकष. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. फर्स्ट आहे, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. नेक्स्ट आहे, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. कोणत्याही प्रकारचा छोटा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करण्याची इच्छा असावी. बघा, त्यांची इच्छा असावी रोजगार सुरू करण्याची. अर्जदाराकडे वैध आधार कार्ड किंवा आणखी आधार कार्ड पण पाहिजे आणि पॅन कार्डसुद्धा पाहिजे. बघा, अर्जदाराकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे बँकेत बचत खाते असावे, म्हणजे पासबुक असणे आवश्यक आहे. अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री चांगली असावी, विशेषतः दुसऱ्यांदा कर्ज घेण्यासाठी. म्हणजे 50,000चे 1,00,000 ज्यांना पाहिजे नसेल तेव्हा हिस्ट्री क्लिअर ठेवा सर्व. खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. तर कोणते, आधार कार्ड, पॅन कार्ड. अर्जदाराचे आधार कार्ड अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड, वैध पॅन कार्ड योजनेसाठी आवश्यक आहे. बँकेचे खाते. बघा, बँकेचे खाते. अर्जदार सक्रिय बचत खाते आणि चालू बचत खाते असणे आवश्यक आहे. फोटो आणि उत्पन्नाचे स्रोत. तर अशा पद्धतीनं सर्व तुम्हाला कागदपत्रे हे जोडावी लागणार. आणि निवासाचा पुरावा. तर त्यात काय येणार, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वीज बिल सारखे निवास पुरावे. व्यवसाय योजना. तर प्रास्ताविक व्यवसायासाठी संक्षिप्त योजना किंवा उद्देश. तर पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर अर्जदाराने जवळच्या सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज फॉर्म मिळवावा. अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावी. पूर्ण भरलेला अर्ज बँकेत जमा करावा. तर अर्ज कुठं जमा करायचा आहे, तर बँकेत. तर बँक कर्मचारी अर्जाची छाननी करतील आणि आवश्यक असल्यास अधिक माहिती मागू शकतील. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.
काही बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहेत. अर्जदार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर कर्जाची परतफेड बघा. मिळालेले कर्ज परत करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. तर काय, कर्जाची परतफेड कर्ज घेतल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत करावी. बघा, कर्ज घेतलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत परतफेड झाली पाहिजे. परतफेड मासिक हप्त्यामध्ये किंवा एक रकमी केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही एकाने पूर्ण रक्कम वापस करा, नाही तर हप्त्यामध्ये द्या. मासिक हप्त्याची रक्कम बँक आणि अर्जदाराच्या चर्चेनंतर निर्धारित केली जाईल. वेळेवर परतफेड केल्यास लाभार्थ्याला पुढील वेळी दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. कर्जाची परतफेड न केल्यास भविष्यातील कर्ज मिळण्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकते. जर आपण एक लघु व्यावसायिक, अल्पभूधारक, शेतकरी किंवा स्वयंरोजगार शोधणारे व्यक्ती असाल तर पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या सरकारी बँकेत संपर्क करा आणि आपल्या आर्थिक स्वावलंबनाचा प्रवास सुरू करा. तर अशा पद्धतीने तुम्ही, जर तुम्हाला आवश्यकता असेल तर आधार कार्डवर 50,000 रुपये कर्ज घेऊ शकता, ते पण बिनव्याजी. आणि नेक्स्ट हे जर व्यवस्थित तुम्ही वापस केले तर पुढल्या वेळेला तुम्हाला 1 लाखाचे कर्जसुद्धा याच्यावर मिळणार. तर बाकी कर्ज काढण्यापेक्षा हे कर्ज तुम्हाला कधीही परवडेल. त्याच्यामुळे ही महत्त्वाची योजना आहे. नक्की यात तुम्हाला जर आवश्यकता असेल तर यानुसार तुम्ही सरकारच्या योजनेत भाग घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या. चला तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार.